श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 627. मुख्य विषय भोगच विषय नव्हे, सर्व सप्तभोगही विषयच. सर्वज्ञ दुसऱ्या लिंबाच्या झाडाखाली बसले होते. सर्वज्ञांनी माईदासास विचारले, बाई, वाय नायक सरल्यावर महात्मा आला होता का? महादाईसा म्हणाली, जी नाही. पूर्वी वेळोवेळी लवकर येत होता. तर जर लवकर नाही आला तर वाट पाहून डोळे थकून जायचे, पण यावेळी आला नाही तरी त्यांचे काही वाटत नाही. सर्वज्ञ म्हणाले, बाई, त्यांचे काही वाटत नाही तर कोणाचे वाटते? बाई, महात्म्याची सेवा किंवा त्याच्याजवळ राहणे हाही एक प्रकारे विषय विकारच. महादाईसा म्हणाली, जी मी निर्दोष आहे हे सर्वज्ञ जाणतात की? सर्वज्ञ म्हणाले, बाई, ते एक नाही. म्हणजे मुख्य विषय भोग जरी नसला तरी विको काही एकमुख. विको तो सर्वत्वच मुख की? तो कसा जी? सर्वज्ञ म्हणाले, दादोसांजवळ जायला आवडे, त्यांच्याशी बोलू आवडे, त्याला देणे आवडे, त्यांचे घेणे आवडे, त्यांचे करू आवडे, त्यांच्याकडून करून घेणे आवडे, त्यांच्या बरोबर उठणे आवडे, त्यांच्या बरोबर बसणे आवडे, त्याला पाहणे आवडे, त्याचे ऐकणे आवडे, असा विषय सर्व प्रकाराने असतो. बाई, यंत्रारूढा होईजे तो उसिटा विको भोगणे की? विको तो हाव भावची भोगो सरे. पा बाई, असे काही नाही. जी तर असे सर्वज्ञांनी मला कधी काही निरूपण केले नाही. सर्वज्ञ म्हणाले, पाणी यातुल गुंडा वरी पाणीये भिजला ओला दिसे, फोडोनी पाहिजे तव आतू कोरडा. असे तसे परमेश्वराजवळ राहत असताना एखादा ज्ञानी दिसतो, परंतु काही विचारल्यावर हात चुकीच्या नानाने कठीण झालेला आहे असा दिसतो. कोण्या एका इंद्रियाचा विषय कोणाला उपभोग घेणे आवडत नाही तर काय फक्त त्यालाच विषय म्हणावे. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.